नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टार्टअप सिरीजच्या व्लॉग 2 मध्ये. आजचा आपला व्लॉग सुरू झाला धनंजय दादासोबत आपल्याच घरी. कारण काल रात्री दादा आला होता काही कामानिमित्त पुण्याला, तर त्याला आपल्या घरीच बोलावलं. आपल्या घरी देखील कोणीच नव्हतं. त्याला मार्गस्थ करून मी घरी आलो कारण आपल्याला देखील आवराआवर सुरू करायची होती. आज आपल्याला जायचं होतं एस-एन-बी-बी मोरवाडी कॉलेजला स्टार्टअप टॉक सिरीजच्या इव्हेंटसाठी. आवरलं व निघालो कॉलेजच्या दिशेने. जाताना पहिले मावशीकडे गेलो व तिच्याकडून माझं कडं घेतलं, जे की काल रात्री तिच्या घरीच राहिलं होतं. कॉलेजला पोहोचताच काही वेळातच आपला हा इव्हेंट सुरू झाला आणि आपल्याला आज गाईड करत होते राहुल अहिरे सर, जे की फाउंडर आहेत लिंककोड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे. इव्हेंट झाला व कॉलेज टीम सोबत एक ग्रुप फोटो घेतला आणि ग्रुप फोटो घेऊन मी निघालो घराच्या दिशेने. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून मिल्कशेक घेतलं, कारण आज काय आपण आपली पाणी बॉटल सोबत आणली. तापत्या उन्हामध्ये मी चालत चालत पोहोचलो मावशीच्या घरी व तिथे येऊन सर्वात पहिले तर मी कपडे बदलले. आणि बघतोय तर काय, आधी ती मम्मीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. तिला हाय हॅलो केलं आणि येऊन बसलो कॉम्प्युटरवरती. थोडीशी कलाकारी दाखवली आणि त्यानंतर चहा घेतला. चहा घेऊन मी निघालो घराच्या दिशेने, कारण आपल्याला जायचं होतं उद्या अवसारी कॉलेजला शिवजयंतीसाठी. घरी पोहोचलो, आवरलं व बॅग पॅक करायला घेतली. बिर्याणी देखील पार्सल आणायची होती, कारण सुरू होत आहे बलिदान मास आणि बलिदान मासमध्ये मी गोड आणि नॉनव्हेज तर काय खाणार नव्हतो. बलिदान मास म्हणजे नेमकी काय, हे काही लोकांना माहिती असेल तर काही लोकांना माहिती देखील नसेल. बलिदान मास का पाळावा हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये. त्याचबरोबर मी आज तुम्हाला सांगणार आहे माझ्या स्टार्टअप आयडियाबद्दल. तर मी तुमच्या भेटीला घेऊन येतोय एक गेमिंग कॅफे. गेमिंग कॅफे तर भरपूर आहेत, पण आपल्या गेमिंग कॅफेमध्ये युनिक काय असणार आहे व त्याचबरोबर तोच बिझनेस आपल्याला इन फ्युचर टेक्नॉलॉजीमध्येच कसं हेल्प करणार आहे. याच टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण आपलं ॲप कसं बिल्ड करणार व तो ॲप सर्वांच्या यूजमध्ये कसा येणार, हे आपल्या येणाऱ्या व्लॉग सीरीजमध्ये तुम्हाला समजेलच. तर नक्कीच अशा व्हॅल्युएबल कंटेंटसाठी आपल्याला फॉलो करून ठेवा. अशाच माहितीने भरलेल्या व्लॉगसोबत मी तुम्हाला भेटेल उद्याच्या भागात. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र.